राम कृष्ण
परिसे ओ माते माझी विनवणी, परिसे ओ माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथी महादोष निवारणी, किंवा भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, ऐहिक्य परत्री सुखरूप भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाची, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, तुका विष्णुदास संतांचे पोसणे वाघ पुष्पतेने पाठविले, भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो गजाननं भूतगणाधि सेवितं कपित्थजम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ओं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे,
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नीलांजनं समाभासं रघुपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तन्नमामि शनैश्वरम्। नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः। नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर। परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे। भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची। प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण प्रमाणे याही वर्षी भगवान प्रभुराम चंद्रांच्या कृपेने रुक्मिणी पांडुरंगाच्या असीम कृपेने भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्याही कृपेने तसेच ज्या महान भगवत भक्तांचे आशीर्वाद या गावाला लाभलेले आहेत असे अनेक महात्मे त्यापैकी हरिभक्तीपरायण श्री माधव बाबा घुले तसेच आमचे असणारे श्री शिवराम बाबा म्हस्कर किंबहुना या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे हरिभक्तीपरायण कारभारी भाऊ चिकटगावकर आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी ब्रह्मीभूत गोविंदानंदजी महाराज आणि मुरलीधर बाबा सोनार यांच्या स्मरणार्थ चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहामधील आजची असणारी प्रथम दिवसाची सेवा वारकरी संप्रदायाची थोरवी आणि म्हणून या थोरवीच्या अंतर्गत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अगदी वारकरी संप्रदायाची एक चांगल्या पद्धतीची निष्ठा आपल्या जीवनामध्ये जोपासलेली समस्त भजनी मंडळी श्री क्षेत्र गणेशगाव एकाचा कोणाचा उल्लेख या ठिकाणी करत नाहीत। सर्वांच्याच विद्यमाने आज ही सेवा मज भामराकडे आलेली आहेत। सजनो खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये प्रथम दिवसाच्या सेवेमध्ये कीर्तनपर प्रकरणातील अभंग असावा किंवा नामाचं महत्व प्रतिपादित करणारा अभंग असावा असा संप्रदायाचा दंडक आहे। परंतु आल्याच्या नंतर समोर बसलेले आमचे वारकरी बाबा ते एकमेकाच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला बाकीचे नित्य चिंतन आम्ही ऐकत असतो परंतु काहीतरी नर्मदा मातेचं महात्म्य आमच्या जीवनामध्ये कळावं आणि आपल्याही जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांना प्रेरणा व्हावी निश्चितच व्हावी आणि झालीच पाहिजे। या दृष्टिकोनातून आज हा अचानक आलेला योग आणि त्या योगाच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सानिध्यामध्ये अगदी या गणेश गावामध्ये हा प्रदेश अतिशय दिव्य अशा पद्धतीचा हा प्रदेश आहे। कारण हा दंडक अरण्याचा प्रदेश आहे आणि या दंडक अरण्याच्या सानिध्यामध्ये अंजनेरी सारखा महान पर्वत त्या पर्वताच्या सानिध्यामध्ये आपण बसलेलो आहोत आणि गावाचं नाव गणेश गाव आहे। याचा अर्थ आपण पूर्वपरंपार पाहिलं तर ज्यांनी ही गोदावरी माता या पृथ्वी तलावरती आणलेली आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये गणेशजींच्या अनेक लीला घडलेल्या आहेत। सर्व विषय या ठिकाणी लांबवत नाहीत आणि म्हणून गावाचं नाव गणेश गाव आहे अर्थात काहीतरी रहस्य याच्या पाठीमागे असावं नाही का। निश्चितच असो हरी अनंता हरी कथा अनंता त्या विषयाकडे मी जादा जात नाहीत। सर्व असणारी एक एकाहून बळी अशा पद्धतीची ही सर्व मंडळी नाही का। मला वाटतं इथं मृदंग वादनासाठी ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद नाही का असे 4 वेदोक्त अशा पद्धतीचे 4 वेद असावे नाही का अशा पद्धतीची असणारी ही सर्व मंडळी
गायक वादक मंडळी सुद्धा एक एकावन्न बळी. मी सर्वांची नावं का घेत नाहीत, आमचे मच्छिंद्र आप्पांना माहिती आहेत, म्हणून तो काही विषय जास्त लांबवत नाहीत. सर्वांना प्रणाम करतो. आणि राहिलेल्या अतिशय योग्य वेळेमध्ये तुम्ही बरोबर सांगितलं होतं की 7 वाजता म्हणजे 7 वाजताच कीर्तन सेवा सुरू होईल, पण किती वाजता चालू झाली? 7:30 वाजता, नाही का? 7:30 वाजता, म्हणून 9:30 फार तर 9:15 याच्यापेक्षा जास्त नाही, नाही का? 9:15 ते 9:30 एवढ्या वेळेमध्ये आज आपल्याला ही सेवा भगवंताच्या चरणारविंदी पुण्यशिला गोदावरी मातेच्या सानिध्यामध्ये मला वाटतं निश्चितच आज गोदावरी मातेला सुद्धा आनंद होईल की तिच्या सानिध्यामध्ये तिची असणारी सखी, नाही का? तसं तर गुरुवरेश्वरी कुरेकर बाबांनी आम्ही पाठीमागे चातुर्मासाला त्र्यंबकेश्वरला थांबलो आणि योगायोगाने अन्नपूर्ण आश्रमामध्ये बाबा आले आणि आल्यानंतर भागीरथी माता, गोदावरी माता, नर्मदा माता हा फक्त नाममात्र भेद आहेत, परंतु सर्व काय आहेत? एकच आहेत, असं बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून फक्त नाममात्र अशा पद्धतीचा भेद गोदावरी मातेमध्ये आणि नर्मदा मातेमध्ये आहेत. तरी परंतु मला वाटतं निश्चितच आजच्या ह्या कीर्तनाने गोदावरी मातेला सुद्धा प्रसन्नता वाटेल आणि तशाच पद्धतीची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विश्वामध्ये असणाऱ्या पंथाच्या अंतर्गत आणि संप्रदायाच्या अंतर्गत वारकरी संप्रदायासारखा एकनिष्ठ संप्रदाय या जगाच्या पाठीवरती दुसरा नाही. अनेक संप्रदाय आहेत, कोणाची निंदा बिलकुल नाही, जीवनामध्ये कोणाची निंदा करायची नाही, परंतु मात्र आपण आपल्या संप्रदायाशी एकनिष्ठ असावं आणि आपल्या संप्रदायाचे गोडवे आपण गावे, यामध्ये मात्र अन्यथा नाही. आपण अवश्य आपल्या संप्रदायाशी आपण आपल्या जीवनात एकनिष्ठ राहिलो पाहिजे. सर्वच संप्रदाय आपल्याला भगवत तत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, निश्चितच तशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात. सर्वच असणाऱ्या संप्रदायामध्ये महान अशा पद्धतीचे थोर संत आहेत, परंतु वारकरी संप्रदायाची थोरवी वर्णन करावी याच्यासाठी वारकरी संप्रदायाची काही वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये आहेत. वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री देवता आहेत पंढरीश पांडुरंग परमात्मा. वारकरी संप्रदायामधील संत विश्वमाऊली ज्ञानोबारायांपासून तर सर्व असणारे लहान थोर संत, याच्यामध्ये 5 मुख्य अशा पद्धतीच्या संत महात्म्यांचं वर्णन आपण विशेषत्वाने करत असतो. अशा असणारे महान संत, याबरोबर वारकरी संप्रदायाचे असणारे ग्रंथ, वारकरी संप्रदायामधील असणारे तीर्थ आणि वारकरी संप्रदायामधील असणारे व्रतवैकल्य, असा पंचसूत्रींचा आपण वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमध्ये उल्लेख करतो. सर्वांचं मला विस्ताराने चिंतन करायचं नाही, परंतु महत्वाची भूमिका मी संत या दृष्टिकोनातून बोलत असताना वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये एक निष्ठा आहे, एक निष्ठा, नाही का? वारकरी संप्रदायामध्ये एक निष्ठा आहे. म्हणून संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी जीवनामध्ये फक्त एकाच विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. एक गावे आम्ही
धरी म्हणा एक विषय तो सकळांचा हरी. अर्थात एकालाच प्राधान्य वारकरी संप्रदायामध्ये दिले आणि म्हणून बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये जर आपण जर पाहिलं नाही का, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर गळ्यामध्ये माळ वारकरी संप्रदायाची असते नाही का. मी त्याला अपवाद नाही, हातामध्ये कड जनार्दन स्वामींचं असतं नाही का. यात्रेला कुठं जात असतो, कानिपनाथांच्या मढीला नाही का. ग्रंथ कोणते वाचत असतो, सहदेव भाडळीचे नाही का. बऱ्याच संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं किंवा बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर एकनिष्ठता पाहायला मिळत नाही. ही जी एकनिष्ठता आहे ही फक्त संत महात्म्यांच्या जीवनामध्ये. मी सुद्धा बाबाजींचं कडं घातलं. मी एक अनुष्ठान प्रेमी अशा पद्धतीचा साधक असल्यामुळं एक बाबाजींची कृपा या दृष्टिकोनातून त्या परंपरेचं कडं घातलं. हातामध्ये जी अंगुठी आहे ती लोकांना दाखवण्यासाठी नाही, इथं आमटी वाढ तिथं भात याच्यासाठी नाही. हा पुष्कराचा खडा आहे आणि बृहस्पतींचं त्यांची कृपा माझ्यावरती असावी म्हणून आहेत, अन्यथा नाही. चला जास्त विषय लांबवत नाही, पण एक आपली निष्ठता जर पाहायची असेल तर ती वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोपारायणपासून आपण जर पाहिलं तर या संप्रदायाचे कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय त्या परंपरेमधले सर्वच. आता गुरुवारी विठ्ठल बाबा मुले याच्यावरती चिंतन करायचे. भक्तराज या शब्दावरती मला आता वेळ नाही त्या शब्दाचं चिंतन करायला, परंतु या संप्रदायामधले सर्वच महात्मे सर्व थोर आहेत. परंतु या सर्व संत महात्म्यांमध्ये आपल्याला एकनिष्ठता पाहायला मिळते. सजनो, विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. मी आज महाराजांना विचारलं आजची कितव्या दिवसाची सेवा आहे. ते म्हटले आजची पहिल्याच दिवसाची सेवा आहे नाही का. म्हटलं सुरुवात कुठून आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. महाराज तुम्ही मोठे पण मला दिलं, परंतु हे मंदिर एवढं मोठं आहे की खालचा पायाचा दगड चुरचुर होऊन जाईल बरं का. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पाया म्हणून तेवढी माझी पात्रता नाही, तेवढी माझी लायकी नाही. परंतु तरी सुद्धा आपल्या सर्वांचं मनाचं मोठेपण म्हणून सेवा मला या ठिकाणी मिळालेली आहेत. सर्व असणाऱ्या संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबरायांपासून तुकोबरायपर्यंत आज तागाच्या सर्व संत महात्म्यांमध्ये एकनिष्ठता पाहायला मिळते. ती एकनिष्ठता पाहत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या जीवनामध्ये मला वाटतं प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं जीवन पाहिलं. ते म्हटले ज्या देवाच्या कटेवरती कर नाही का, अशा देवाचं मी दर्शन करणार नाही. तरी सुद्धा पांडुरंगाच्या आग्रहास्तव नामदेव महाराजांना मात्र तीर्थयात्रेला जावं लागले बरं का, जावं लागलं माऊली ज्ञानोबरायांच्या सोबत. पण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात हे अनिक न करी तीर्थव्रत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एकच साधन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या बाबतीमध्ये ते म्हणजे असणारी विश्वंभर बाबापासूनची परंपरा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी सोडून आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांची वारी सोडून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय इतरत्र गेले नाही. कुठं कुंभमेळ्याला सुद्धा गेले नाही बरं का. कुंभमेळ्याला सुद्धा कुठं जगद्गुरु तुकोबराय गेले नाही. मला थोडीशी खंत वाटायला लागली नाही का.
काही मंडळी आता हे समोर बसलेले आमचे चव्हाणके महाराज म्हटले जायला पाहिजे कुंभमेळ्याला. आता त्यांचं ऐकल्यानंतर मला थोडीशी हुरूर वाटते, पण मी एकच ठरवलं नाही, आपल्या जीवनामध्ये आता मरेपर्यंत वारकरी संप्रदायाची सेवा आपल्याला करायची. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाची सेवा करायची. मी गुरुवर्य माधव बाबा घुलेंकडं इगतपुरीला मला 7-8 वर्षापूर्वी कीर्तनाला बोलवलं बाबांनी. त्यावेळेस माझ्या त्या दाढी जटा सर्व वाढलेल्या 3.25 वर्ष म्हणजे 12 वर्षाचा मी मौनव्रत अनुष्ठानाला प्रारंभ केलेला होता. आणि त्यावेळेस 3.25 वर्ष ते सिद्धीला गेलं, पण बाबांकडे कीर्तनाला गेलो. आणि गेल्यानंतर त्यावेळेस बाबा म्हटले काय घेणार. म्हटलं काय नाही, तुमचं जेवणही नाही काहीच नाही, मौनव्रतच होतं नाही का. कीर्तनाला बाबा स्वतः तिथं थांबले आणि कीर्तन संपल्यानंतर जे माझ्यावर भडकले बाबा, ते म्हटले बघा ध्यानात ठेवा, या ठिकाणी संप्रदायामध्ये कीर्तनकारांची कमी नाही, भरपूर आहे. बाबाने सांगितलं दगड उचकलं का बुवा, आणि बुवा तिथं ठणका नाही का. पण बाबांचे वाक्य सांगतो बरं का. बाबा म्हटले तुमच्यासारख्या कीर्तनकाराची संप्रदायाला गरज आहे, म्हणून हे मौन ठेवून सगळं सोडून द्यायचं म्हटलं आणि वारकरी संप्रदायाची सेवा करायची. बाबांचं जीवन त्याच्यामधलं. पुढे पुढे 3.25 वर्ष मौनव्रत सिद्धीला गेलं. पुढे काही कारणास्तव मौनव्रत तुटलं, परंतु मला वाटतं निश्चितच मध्यंतरी कीर्तनही बंद केली होती, परंतु एकच ठरलो, मरेपर्यंत वारकरी संप्रदायाची सेवा करायची. याच्या सर्वात महत्वाची गोष्ट, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथं मी कीर्तन करेल तिथं तुमचं जेवण करणार नाही, कीर्तनात तुमचा बुक्का लावणार नाही, तुमचा असणारा हा हार गळ्यामध्ये घालणार नाही. तट्टा वृषभाशी दाना तृण मागो नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा डिझेल पेट्रोल मागो नये जना, मरेपर्यंत 1 रुपया सुद्धा मी संप्रदायाचा घेणार नाही. त्या दिवशी धुळ्याच्या पुढे सेवा होती. मी अभिमान म्हणून काहीच बोलत नाहीत बरं का, शपथ घेऊन सांगतो पांडुरंगाच्या, अभिमान म्हणून मी एक शब्द बोलणार नाही. धुळ्याच्या पुढे कीर्तनाला जायचं होतं, नारड्याच्या पलीकडं. म्हटलं आता डिझेल टाकून परवडणार नाही, मोटरसायकल वरती गेलो. त्याच्यानंतर तापी मैयावरती कपिलेश्वरला स्नानाला गेलो. इतकी उष्णता वाढली, संपूर्ण दात होठ फुटले त्या ठिकाणी बरं का. परंतु मी सांगतो, दात होठ फुटले काय नाही का, जरी हे आकाश वलपड पाहिजे, संतांची प्रतिज्ञा आहे, आपण तेवढं टिकू शकत नाही, पण निदान 1% का होईना संत महात्म्यांच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनामध्ये करीन. या दृष्टिकोनातून संत सज्जनो, खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपल्याला या सर्व संप्रदायाची असणारी जी जबाबदारी आहे ती आज पेलवणं काळाची गरज आहे. म्हणून कुंभमेळा जरी असेल, हुरूर वाटते, नाही असं काही नाही, परंतु एकच ठरवलं, कीर्तनाचे कार्यक्रम सोडून कुंभमेळ्याला सुद्धा जायचं नाही, नाही का. पण जीवनामध्ये अशी साधना करायची का त्रिवेणी जी आहेत ना, ती त्रिवेणी ती सुद्धा भेटीला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आली पाहिजे, अशी साधना मी जीवनात करून दाखवेल, निश्चित करून दाखवेल. ही माझी प्रतिज्ञा आहे. माझ्या काही प्रतिज्ञा आहे की जीवनामध्ये मी गाथा ज्ञानेश्वरी भागवत कंठस्थ केल्याशिवाय मरणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, देवाची प्रत्यक्षात भेट घेतल्याशिवाय सुद्धा मी मरणार नाही. ही प्रतिज्ञा करून संप्रदायात उतरलेलो आहे. चला जास्त लांबवत नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय इतरत्र कुठेही कीर्तना आपला इतरत्र कोणत्याही तीर्थाला गेले नाही, पण जरी इतर तीर्थाला गेले नाही तरी सुद्धा तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये मात्र भेद ठेवला नाही. बरं ध्यानात ठेवा, तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये नाम मात्र सुद्धा भेद ठेवला नाही. तुकोबाराय सांगतात, हरिहरा भेद नाही नका करूवात, एकेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हरीमध्ये आणि हरामध्ये भेद जगद्गुरु तुकोबारायने केला नाही. आज ध्यानात ठेवा, केवळ फक्त जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आणि पंथाच्या नावाखाली भेद जीवनामध्ये करणारे अनेक लोक निर्माण झाले. माऊली ज्ञानोबा सांगतात, आयसे देखोनी किरीटी भेद असुसी आणि पोटी तरी जन्माच्या कुटीनं लहासी निघो. या न्यायाने आपण जर पाहिलं तर जो जीवनामध्ये भेद ठेवतो, मृत्यूस्त मृत्यू मापनोती ये इह नानेव पश्यती, या न्यायाने जो जीवनामध्ये भेद ठेवील तो मात्र मृत्यूच्या परंपरेला काय होईल, त्या ठिकाणी त्या परंपरेला जाईल. म्हणून जीवनामध्ये सज्जनो, संत महात्म्याने सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार मुलगे चिंता कवनासी. याने आपण जर पाहिलं तर संत महात्म्याने जीवनामध्ये भेद हा सोडून दिला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय
जरी इतरत्र कुठेही तीर्थाला गेले नाही, पण इतर तीर्थाविषयीचा आदर जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला. मग आपल्या असणाऱ्या भारत देशामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये चार धामची यात्रा नाही घडली तरी चालेल, परंतु मात्र काशीची यात्रा आपल्या जीवनामध्ये घडावी असा एक प्रकारचा दंडक आपला मानला जातो. काशीची यात्रा ही परिपूर्णतेची यात्रा मानली जाते आणि म्हणून या दृष्टिकोनातून तुकोबरायने काशी क्षेत्राविषयी सुद्धा आपल्या अंतकरणात आदर ठेवला. आणि जे यात्रेकरू काशी क्षेत्राच्या यात्रेला निघाले त्यांच्याजवळ जगद्गुरु तुकोबरायने 2 पत्र दिली. त्यापैकी पहिलं पत्र जर कोणतं असेल तर तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, हे पहिलं पत्र काशी विश्वनाथासाठी. आणि दुसरं पत्र आजच्या अभंगाचं प्रथम चरण. परिशे भो माते माझी विनवणी, माझी विनवणी, परिशे भो माते माझी विनवणी, माझी विनवणी, परिशे भो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायने भागीरथी मातेला पाठवलेले हे पत्र मी सांगून गेलो. जगामध्ये आपण जर गेलो, समजा यदा कदाचित आपण इथून निघालो आणि अमेरिकेला गेलो, भारतामध्ये 2 × 2 बरोबर किती? बालगोपाळानं 2 × 2 बरोबर किती? 4. जर समजा तुम्ही अमेरिकेला जर गेले तर तिथं सुद्धा गेल्यानंतर तिथलं गणित काय? 2 × 2 बरोबर 4, नाही का? भारतात तिथली भाषा बदलेल, नाही का? 2 × 2 = 4. भाषा बदलेल परंतु गणित बदलणार नाही. तसं या ठिकाणी केवळ नाम मात्र आपण जर पाहिलं तर रूप मात्र फक्त काय होईल? भेद बदलेल त्या ठिकाणी. मगाशी काकांचा आमचा विषय झाला. आकाशात पतितम त्वयम यथा गच्छति सागराः
सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. काकांनी मगाशी चालता चालता मला सांगितलं बरं का. मी आलो आणि गंगा माते की जय म्हटल्यानंतर काका मला म्हटले, माऊली बघा, कोणी सांगितलं तुम्हाला? बंडा तात्याने कोणी सांगितलं? ते म्हटले कोणत्याही जरी आपण नदीचं जरी दर्शन घेतलं तरी आपण काय म्हणायचं? गंगा माते की जय. कोणतीही नदी असो, नाला असो, त्याचं दर्शन घेताना जर आपण गंगा माते की जय जर म्हटलो तरी सुद्धा गंगा माता आपल्यावरती कृपा करते, ती आपल्यावरती प्रसन्न होते, नाही का? गंगा गंगेती योब्रुयात योजनानाम शतैरपी विस्तार करत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून जरी समजा नाममात्र भागीरथी माता, नर्मदा माता, गोदावरी माता असे आपल्याला फक्त नाममात्र भेद पाहायला मिळाला तरी परंतु कारण दृष्टीने जर पाहिलं तर स्वरूपाने जर आपण जर पाहिलं तर जी भागीरथी माता आहे तीच गोदावरी माता आहे, जी गोदावरी माता आहे तीच नर्मदा माता आहे. म्हणून आपण जर या ठिकाणी अभंगात म्हटलो, परिसेव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे, नर्मदा महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची. या दृष्टिकोनातून नर्मदा महादोष निवारिणी आपण जर म्हटलो तरी वावग ठरणार नाही. आजचा प्रतिपाद्य विषय फक्त एक उपक्रम करून अभंगामध्ये आलेलो आहे. आता बघू राहिलेल्या 1 तासामध्ये आपल्याला नर्मदा मातेवरती काय चिंतन गोदावरी माता आपल्याकडून करून घेते, निवृत्तीनाथ दादा करून घेतात याचा विचार आता आपण इथून पुढे करू. विषय अनेक आहेत. आम्ही 7 दिवस नर्मदा पुराणाची कथा करत असतो. आता नर्मदा पुराण याला पुराण शब्द का दिला? कारण 18 पुराण मद्वयम भद्वयम चैव ब्रतयम त्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणाने कुस्कं गारुडमेवच या असणाऱ्या 18 पुराणामध्ये नर्मदा नावाचं पुराण आम्हाला पाहायला मिळत नाहीत. मग नर्मदा पुराणाची जी कथा आहे तुम्ही करतात कशी? तर नर्मदा पुराण हे स्वतंत्र पुराण नाही. तर आपण जर पाहिलं तर स्कंद पुराणाच्या अंतर्गत रेवा खंडामध्ये जो काही धर्मराजाचा आणि मार्कंडेयांचा आलेला संवाद असेल किंवा त्या ठिकाणी असणारे परीक्षित, त्या ठिकाणचे असणारे परीक्षित पुत्र जन्मेजय आणि मार्कंडेय महामुनी यांचा आलेला संवाद म्हणजेच नर्मदा पुराण आहे बरं का. म्हणून नर्मदा पुराण हे स्वतंत्र पुराण नाही, परंतु स्कंद पुराणाच्या अंतर्गत रेवा खंड किंवा अवंती नावाचा खंड आहे. त्या खंडामध्ये आलेलं चिंतन त्याला इतर पुष्टी देऊन आणि नर्मदा पुराणाची रचना केली गेलेली आहे. पहिली गोष्ट आपल्या असणाऱ्या समस्येचं समाधान केलं. आता विषय अनंत आहे. नर्मदा मातेची परिक्रमा, नेमकी नर्मदा मातेचीच परिक्रमा काय करायची? ही परिक्रमा आतापर्यंत श्रेष्ठ महात्म्यांमध्ये कोणी कोणी केली? नर्मदा मातेचं अवतरण या पृथ्वी तलावरती होत असताना नेमकं नर्मदा मातेला या पृथ्वी तलावरती कोणी आणलं? त्याच्यानंतर नर्मदा मातेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर ही परिक्रमा विधिवत किती दिवसाची आहे? ती करत असताना कोणत्या नियमाने करावी? या असणाऱ्या समग्र नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये नर्मदा मातेचं उद्गम स्थान कोणतं? नर्मदा माता कोणत्या ठिकाणी समुद्राला मिळालेले आहेत? नर्मदा मातेचं नाभिस्थान कोणतं आहे? ओंकारेश्वर जी नगरी आहे ही मांधाता राजाची पुरातन असणारी जी नगरी आहे, तर या ओंकारेश्वराचं विशेषत्वाने महत्व काय? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जबलपूरला जे ग्वारी घाट आहेत या ठिकाणी विशेषत्वाने कोणत्या पद्धतीचं चिंतन घडलेलं आहे? नेमावर हे जे स्थान आहे ते मातेचं नाभिस्थान आहे, याची विशेषत्वाने महिमा काय? प्रत्येक असणाऱ्या घाटावरती आपण जर गेलो तर ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूलपाणेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव, बिमलेश्वर महादेव, माहेश्वर महादेव, कालेश्वर महादेव, महाकालेश्वर महादेव, जनकेश्वर महादेव, गरुडेश्वर महादेव, कुंभेश्वर महादेव, हापेश्वर महादेव, सोमेश्वर महादेव, लिंगेश्वर महादेव, हे सर्व जे महादेवांची जी स्थानं आहेत यांचं महात्म्य नेमकं जीवनामध्ये काय आहे? याच्यामध्ये एरंडी संगमावरती कोणता महिमा घडलेला आहे? महाशिवरात्रीच्या दिवशी भारभूत नावाचं जे तीर्थ आहे या तीर्थावरती कोणती विशेषत्वाने घटना घडली? शूलपाणेश्वरचं नेमकं महत्व तरी काय आहे? असं काय आहे त्या शूलपाणेश्वर जंगलामध्ये? या शूलपाणेश्वर मध्ये याचं नाव शूलपाणेश्वर का पडलं?
अनंत विषय आपल्या समोर आहेत. एवढे मांडायला आपल्याला वेळ नाही, परंतु जेवढा विषय आपल्या समोर ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करतो. चिरंजीवांचा विचार करत असताना या पृथ्वी तलावरती किती चिरंजीव आहेत? किती चिरंजीव? 7 चिरंजीव नाही. आज मी तुम्हाला 8वे चिरंजीव सांगतो. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृप परशुरामश सप्तैते चिरजीविनः. आता 8वे ऐका. सप्तैतान संस्मरे नित्यम मार्कंडेयम अथाष्टमम जीवेद वर्ष शतम साग्रम अपमृत्यू विवर्जिताः. ज्याला ज्याला भीती वाटत असेल की 100 वर्षाच्या आतमध्ये आपण मरू नये, ज्याला मरणाची भीती वाटत असेल आणि ज्याला 100 वर्ष जगायचं असेल, निवळ जगून चालणार नाही बरं का. जगून काय करायचं हा विचार सुद्धा जीवनामध्ये महत्वाचा आहे. नाही तर इट ड्रिंक अँड बी मेरी, लाईफ इज ओनली जे एन्जॉय, असं जर जगणं असेल तर त्याच्यापेक्षा मेलेला बरा, नाही का. सजनो, ज्याला वाटत असेल की आपण शतायुषी व्हावं, आपण शतायुषी व्हावं असं ज्याला वाटत असेल त्याने या 8 चिरंजीवांचं स्मरण करायचं. तो 100 वर्षाच्या आतमध्ये कधीच मरू शकत नाहीत बरं का. असे 8वे चिरंजीव, त्यांचं नाव आहे मार्कंडेय महामुनी. सजनो, या मार्कंडेय महामुनींनी नर्मदा मातेची पहिली परिक्रमा आपल्या जीवनामध्ये केली. आम्ही परिक्रमा करतो नर्मदा मातेची, पण करत असताना नाही का आमच्या पाठीमागं कुत्रं लागलेलं आहेत की काय, नाही का. एके ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर आम्ही एका महात्म्यांच्या सानिध्यामध्ये चाललेलो होतो. एका आश्रमामध्ये थांबलो इथं शुल्पानेश्वरच्या जंगलात. त्यांनी विचारलं, म्हणजे महाराष्ट्रातलेच होते, नागपूरचे होते, त्यांनी तिथं आश्रम टाकला. ते म्हटलं तुमच्या किती परिक्रमा झाल्या? मी आपलं सहज सांगितलं माझ्या 3 पायी परिक्रमा झालेल्या आहेत असं त्यांना सहज सांगितलं. ते म्हटले काही गाडीने केलं का? हो म्हटले गाडीने पण 3 केल्या, अशा 6 परिक्रमा केल्या. मी सहज बोललो बरं का. मग तेवढ्यामध्ये एक महात्मा तिथं बसलेले होते. त्या महात्म्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, म्हटले बाबाजी तुमच्या किती परिक्रमा झाल्या बरं का? बघा म्हटले हे माऊली आले, यांनी 3 गाडीने आणि 3 पायी केल्या. त्यावेळेस त्या महात्म्यानं उत्तर दिलं, किती परिक्रमा केल्या याच्यापेक्षा कशा केल्या आणि परिक्रमा करून तुम्हाला जीवनात काय प्राप्त झालं हा विषय महत्वाचा आहे. ज्या महात्म्यांनी हा विषय सांगितला ते सुद्धा महाराष्ट्रातलेच होते. त्यांच्या जीवनामध्ये 5-7 परिक्रमा झालेल्या होत्या. आणि काका आता पाठीमागे मी गेलो तर मौन धरून 3.25 वर्षाची परिक्रमा त्यांची चालू होती बरं का. ते मला कुंभेश्वरला तिथं काय झाले की जेणेकरून मला त्यांचं दर्शन कुंभेश्वरला झालं. या कुंभेश्वर स्थानाचं महत्व असं आहे की ज्यावेळी हा 4 ठिकाणी स्वर्गामधून आणलेला अमृत कुंभ 4 ठिकाणी काय केले, फक्त त्याच्यावाले फक्त एक बुंद त्या ठिकाणी पडला, अमृत सांडलं. पण तो असणारा अमृताचा कुंभ नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती कुंभेश्वर नावाचं जे स्थान आहे तिथं गुरुजींनी ठेवला होता प्रत्यक्षात. इतरत्र फक्त काय झालं, अमृत सांडलं. पण नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती कुंभेश्वरला प्रत्यक्षात तो कुंभ गरुडजींनी ठेवला असं वर्णन नर्मदा पुराणाच्या द्वारे येतं. आणि असं वर्णन केलेलं आहे, जो व्यक्ती कुंभेश्वरला जाऊन 3 स्नान नर्मदा मातेमध्ये करतो त्याला संपूर्ण कुंभाच्या पर्वणीचं पुण्य त्याच्या पत्रामध्ये पडतं. असं स्थान म्हणजे कुंभेश्वर नावाचं स्थान किती अंतरावरती? इथून 200 ते 250 किलोमीटर अंतरावरती. ध्यानात ठेवा, नर्मदा मातेचं जे परिक्रमा करण्याचा उद्देश काय आहे तर सर्व तीर्थांची असणारी फलश्रुती आपल्याला नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये पाहायला मिळते. असं नर्मदा मातेची विशेषता आहे. चला, महत्वाची भूमिका अशी आहे की मार्कंडेय महामुनींनी काय केलेले आहेत, नर्मदा मातेची परिक्रमा प्रथमतः केली. सजनोत्ती करत असताना आपले लोक जातात, गेल्यानंतर परिक्रमा फक्त काय करतात, आज 1 दिवस झाला, उद्या 2 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, पण सज्जनो मोजत मोजत परिक्रमा करू नका बरं. नाशिकला एक प्रसंग घडला. नाशिकला 3 जणांनी परिक्रमा केली, म्हणजे नाशिक जिल्ह्यात कुठेतरी तो प्रसंग घडला. आणि आमचे असणारे त्या नेमावरच्या जवळचे एक महात्मे आमचे मित्र आहेत, ते बंगाली बाबा म्हणून, त्या कार्यक्रमाच्या सांगतेच्या निमित्ताने
बंगाली बाबांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर मग तिथं ज्यांनी परिक्रमा केली होती त्यांचे अनुभव विचारायला सुरुवात केली बरं का. आणि मग बाबाजीने त्यांनी आपला अहंकार, कारण करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो बरं का, तो होतच असतो. आणि म्हणून प्रत्येकाची अशी रेस लागली की माझी परिक्रमा यांच्यापेक्षा कशी श्रेष्ठ झाली, माझी परिक्रमा यांच्यापेक्षा कशी श्रेष्ठ झाली. एका जणांना सांगितलं बाबाजी मैंने 90 दिन में परिक्रमा की. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. 90 दिवसामध्ये पाहणं वयाच्या मानाने 90 दिवसात परिक्रमा केली. दुसऱ्यांना विचारलं तुम्ही किती दिवसात केली, बाबाजी मैंने 80 दिन में परिक्रमा केली, 80 दिवसामध्ये, नाही का. तिसऱ्यांना विचार बाबाजी मैंने खाली 70 दिन में परिक्रमा की. बर का, ते बाबाजी काय म्हटलं, सबसे बडा नालायक तू ये बोले. त्याला वाटलं मी 70 दिवसात परिक्रमा केली, बाबाजी मला फार मानतील. बाबाजी काय बोलले, मी एकच शब्द चुकीचा सांगत नाही बरं का, निदान या गादीवरती तरी. बाबाजी म्हणे सबसे बड़ा नालायक तू है. बाबाजी क्या मेरी कुछ गलती हुई? अरे गलती नहीं तो क्या, तूने क्या किया? बोले मैया के तट पर आकर तूने क्या किया जीवन में? तू आया, खाया, हागा और भागा. याच्या व्यतिरिक्त तू काय केलं त्या ठिकाणी? सजीवांनो ध्यानात ठेवा, तुम्हाला परिक्रमा करणाऱ्या मधला उच्चांक सांगतो, उच्चांक सांगतो. इथून गेल्यानंतर राजपिपल्याच्या जवळ नीलकंठ नावाचं धाम आहे. कुबेरला जाणारी मंडळी किती या ठिकाणी, किती वरती बोट करा मला पाहू द्या. कुबेरला जाणारे आहेत का तुमच्यापैकी कोणी? आहेत आहेत आहेत, कुबेरचे भक्त मिळाले नाही का. असो, त्या कुबेर पलीकडच्या बाजूनं कुबेर आहेत, अलीकडच्या बाजून नीलकंठ धाम तुम्ही पाहिलं असेल. त्या नीलकंठ धाम पासून 10 किलोमीटर अंतरावरती फुलवाडी नावाचं एक स्थान आहे. फुलवाडी बर का. बापूजी कदाचित शांत झाले असं मला कळालं त्या ठिकाणी. पण त्या बापूंच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर बापू कोणाला सांगत नाही. पण मी त्यांना विचारलं, म्हटलं बापू तुम्ही नर्मदा मातेची किती परिक्रमा केल्या? तर हिंदीतून बोलत होते, मी बोलत नाही हिंदीमधून. तर त्याने सांगितलं मी नर्मदा मातेची फक्त एकच परिक्रमा केली. म्हटलं किती दिवसाची परिक्रमा केली? त्यावेळेस बापूंनी काय सांगितलं बरं का, पहा ऐकण्यासारखी गोष्ट आहे. बापूंनी सांगितलं मी दंडवत घालत 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 10 वर्षात नर्मदा मातेची परिक्रमा केली. किती? 10 वर्ष. सजनो, त्या बापूंची जन्मभूमी अयोध्या, त्या अयोध्या नगरीमध्ये ब्राह्मण समाजामध्ये ते फुलवाडीचे बापू, तिथं त्यांची जन्मभूमी. त्यांच्या मनामध्ये आलं की मला नर्मदा मातेची परिक्रमा करायची. परिक्रमा करत असताना दंडवत घालत परिक्रमा बापूंनी 10 वर्षाची परिक्रमा केली. किती? 10 वर्षाची. आणि त्या कालखंडामध्ये नियम असा असतो की एक नारळ असतं हातामध्ये, ते नारळ हातामध्ये घ्यायचं, खाली दंडवत घालायचा आणि तो नारळ असा तिथं ठेवायचा जिथपर्यंत हात पोहोचेल. पुन्हा तिथून चालत तिथपर्यंत जायचं, दुसरा पुढचा दंडवत घालायचा, तिथं ते नारळ ठेवायचं. असं करत करत बापूने 10 वर्षाची परिक्रमा केली. सजनो, बापूंच्या सेवेसाठी त्यांची बहीण त्यांच्या सोबत होती बरं 10 वर्ष. ज्या बापूंच्या बहिणीने बापूची सेवा केली, शेवटी हे दोघ जण नर्मदा मातेशी एवढे एकरूप झाले. दोघांनी आपले आश्रम नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती केले. अतिशय साधे बर, कुठलाही त्यांचा जास्त असा म्हणजे हे नाही. परंतु दोघं बहीण भाऊ एका ठिकाणी राहिले नाही. त्यांच्या बहिणींनी जो आश्रम केला तो अमरकंटकच्या जवळ केला आणि बापूने आश्रम कुठे केला? इथं फुलवाडीला केला. सजनो ध्यानात ठेवा, 10 वर्षाची त्यांची दंडवत घालत घालत परिक्रमा किती विशेषता असेल. तसं नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना आमच्या मार्कंडेय महामुनींनी जी परिक्रमा केली, ती परिक्रमा करत असताना 3 साल 3 महिने आणि 13 दिवस, 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस हा नर्मदा मातेच्या परिक्रमेचा विधी. आणि ही परिक्रमा करत असताना कोणत्या स्थानावरती किती दिवस मुक्काम करावा याची प्रणाली त्या असणाऱ्या नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये याची काय होती प्रणाली सुद्धा सांगितली. कोणत्या तीर्थात किती दिवस, आणि आपण जाऊन तिथं काय करायचं तर वास्तव्य करायचं, मुक्काम करायचं.
सजनो, नर्मदा मातेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अनंत तीर्थ नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहे. प्रत्येक तीर्थाचा एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा महिमा आहे. ज्याला आपल्या जीवनामध्ये सरस्वती माता प्रसन्न व्हावी अशी ज्याची इच्छा असेल. काही लोक महाराष्ट्र आपल्या आंध्र प्रदेशमध्ये कुठं साधण्यासाठी जातात, बासरला जातात बरं का. या आपल्या असणाऱ्या गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती आंध्र प्रदेशमध्ये बासर नावाचं स्थान आहे. तिथं मी 10 दिवस अनुष्ठानाला गेलो होतो. 10 दिवस मी तिथं अनुष्ठान केलं बासरला. सजनो, हे बासर नावाचं जे स्थान आहे तर अतिशय सुंदर पद्धतीचं स्थान आहे. महर्षी व्यास हातामध्ये रोज एवढीशी वाळू घेऊन यायचे आणि आल्यानंतर एका ठिकाणी टाकायचे. त्याच असणाऱ्या रेतीपासून तयार झालेली मूर्ती, सरस्वती मातेची मूर्ती आपल्याला बासर क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. ज्याला ज्याला जीवनामध्ये असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये आपले असणारी जी काही जिभेवरती सरस्वतीने वास करावा, त्याने बासर क्षेत्रामध्ये जाऊन अनुष्ठान करा. निश्चित त्याच्यावरती सरस्वती मातेची कृपा होईल बरं का. हे क्षेत्र आंध्र प्रदेश मधले गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती नांदेडच्या सानिध्यामध्ये. तसं नेमावरच्या अगोदर एका नदीचा संगम नर्मदा मातेला झालेला आहे. त्या नदीचं नाव आहे बागदी बर का, म्हणजे वाघदेवी बर का, असा त्याचा अपभ्रष्ट शब्द बागदी नदी. या बागदी नदीच्या किनाऱ्यावरती सरस्वती असणारी जी काही नदी आहेत त्या नदीचा संगम तिथं मानला गेलेला आहे. म्हणजे त्या भागातली असणारी नदी. नर्मदा मातेला एकूण 1300 नद्या मिळालेल्या आहेत. किती? 1300 नद्या बर का. त्यापैकी बागदी नावाची नदी नर्मदा मातेला नेमावरच्या पहिली मिळालेली आहे. या असणाऱ्या संगमावरती जर जाऊन आपण अनुष्ठान जर केलं तर प्रत्यक्षात जिभेवरती सरस्वती मातेचा वास होतो. असं बागदी नदीचं महत्व आहे. मार्कंडेय महामुनींनी जी परिक्रमा केली ती करत असताना केवळ फक्त नर्मदा मातेची परिक्रमा केली नाही, तर नर्मदा मातेला मिळालेल्या 1300 उपनद्या, सर्व नद्यांची परिक्रमा मार्कंडेय महामुनींनी केली. आता परिक्रमा करत असताना परिक्रमा किती प्रकारची परिक्रमा आहे? 3 प्रकारच्या परिक्रमा मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नियमानुसार आपण ज्या क्षेत्रापासून परिक्रमा प्रारंभ केली त्याच क्षेत्रापर्यंत संपूर्ण नर्मदा मातेला एक परिक्रमा पूर्ण करून येणं ही पहिली परिक्रमा आहे. जसं बहुसंख्य लोक परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर क्षेत्रात जातात आणि ओंकारेश्वरवरून परिक्रमा सुरू करतात. ती परिक्रमा करत असताना काही लोक समुद्राकडे जातात आणि काही लोक पैल तीरावरून अमरकंटकला जातात. आम्ही 2005 साली संस्था सुटल्यानंतर 2003 ला संस्था सुटलो आणि 2005 ला परिक्रमेला गेलो. त्यावेळेस पहिली परिक्रमा आम्ही पैल तीरावरून अमरकंटकच्या दिशेने केली. आता पहा बर का, काही लोक नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना समुद्राकडे प्रथमतः जातात. समुद्राकडे जायचं, गेल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरती अलीकडच्या किनाऱ्यावरती जे स्थान आहेत दक्षिण तीरावरती, त्याचं नाव आहे कटपूर. या कटपूर पर्यंत आपण गेल्याच्या नंतर कटपूरच्या असणारा जो समुद्र उल्लंघन करत असताना नावेमध्ये बसून पैल तीराला आपल्याला जायचंय. किती तासाचा प्रवास आहे? 4 तासाचा प्रवास आहे बरं का, 4 तासाचा. मध्यभागी गेल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी बरं का. आणि मग ज्यावेळेस त्या लाटा उसळतात तसं अंतकरण प्रत्येकाचं काय होत असतं, त्या ठिकाणी धस्स होत असतं. या परिक्रमेचे फार किस्से सांगेल पण मला आता वेळ नाही. या असणाऱ्या समुद्रामध्ये आम्ही गेलेलो असताना काही लोकांच्या सोबत वशिल्याने बरं का आम्ही 30-30 रुपये दिले आणि बाकीच्यांनी काय केलं 100-100 रुपये देऊन वशिल्याने आमच्या अगोदर गेले. सकाळी जवळपास आम्ही सकाळी पहाटे म्हणजे 4च्या दरम्यान ते पहिल्या नावडीने निघून गेले. त्यावेळेस 4 वाजेची नाव होती. पहिल्या नावडीने गेले. पहिल्या नावडीने ते गेले, पण गेल्याच्या नंतर बरोबर समुद्रामध्ये त्यांचा रॉड तुटला आणि जवळपास पहाटे 4चे गेलेले लोक तिसरा प्रहरी 4 वाजता आले बरं का. वशिल्याने ज्यांनी परिक्रमा केली, नाव त्यावेळेस नावा खूप कमी असायच्या, 2च नावा होत्या. नंतर आम्हाला ते घेऊन गेले
अशी नर्मदा मातेची अनेक प्रकारच्या कथा आहे. अलीकडच्या तीरावरती कटपूर आणि पलीकडच्या तीरावरती गेल्यानंतर साप आहे का? वा वा वा. बघा, नर्मदा मातेचं महत्व ऐकण्यासाठी तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल गोडीत आहे का? बर, कोणीतरी थोडस बाजूला काढून द्या, सावधगिरीने बाजूला काढून द्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. शिव जटाधराय, शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधराय, शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय, शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय, शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. टाळी टाळी. सगळ्यांना हातामध्ये धरून दर्शन करा ना. चला सजनो, खरं सांगतो बरं, खरं सांगतो, म्हणजे हा एक चमत्कार आहे बरं का. खरं सांगतो, हा एक चमत्कार आहे. आणि विशेष म्हणजे ते गोणीत धरून याला हा विशेष दुसरा चमत्कार झाला. वा वा. आणि ते पण नागदेवता गोणीमध्ये गेली नाही का. निश्चित ते आपल्याला दर्शन देण्यासाठी आले बरं का. 100% दर्शन देण्यासाठी आले. आता सांगितलं असतं आश्रमातला प्रसंग सांगत नाही. असे बरेच नाग, म्हणजे प्रत्यक्षात एकदा माझ्या दोन्ही पाया खालून गेला. 3.25 वर्षाचं मौन व्रत अनुष्ठान चालू होतं. आता पाठीमागे सुद्धा मी जिथं अनुष्ठान करत होतो तिथं 3ऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी सुद्धा नागदेवता तिथं आली होती बरं का. चला असो, जास्त वेळ लांबवत नाही. सजनो, मार्कंडेय महामुनींनी काय केलं आहे, आता थोडा वेळ राहिला आपल्याकडे, थोड्या वेळामध्ये चिंतन करायचंय. इकडे लक्ष द्या. मार्कंडेय महामुनींनी काय केलेलं आहे तर 3 साल 3 महिने आणि 13 दिवसाची परिक्रमा केलेली. बागदी संगमाचं थोडक्यात महत्व सांगितलं. शूलपाणेश्वरचं महत्व आपल्याला सांगायला या ठिकाणी वेळ नाही. सजनो, महत्वाची गोष्ट अशी आहे, मार्कंडेय महामुनीने 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा केली. समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर पैल तीराला आपण जातो. त्या स्थानाचं नाव आहे मिठी तलाई. मिठी तलाईवरून निघायचं, नेमावरला जायचं, तिथून अमरकंटकला जायचं, अमरकंटकवरून ओंकारेश्वरला यायचं. ही पहिली परिक्रमा आहे. दुसरी परिक्रमा तिला मर्कट परिक्रमा म्हणतात. जी मर्कट परिक्रमा एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर, दुसऱ्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावरती जाता येतं, तिला मर्कट परिक्रमा. जसा माकड उड्या मारत चालतो तिचं नाव मर्कट परिक्रमा. तिसरी एक परिक्रमा आहे, तिला जिल्हेरी परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की अमरकंटकवरून ही परिक्रमा प्रारंभ करायची आणि दक्षिण तीरानं
समुद्रापर्यंत जायचं आणि दक्षिण तीरानं समुद्राला गेल्याच्या नंतर पुन्हा त्याच तीराने अमरकंटकला जायचं. अमरकंटकवरून पुन्हा उत्तर तटावरती जायचं आणि उत्तर तटावरून मिठी तालाईला जायचं. मिठी तालाईवरून पुन्हा अमरकंटकला यायचं. हिला झिलेरी परिक्रमा म्हणतात. 3 प्रकारच्या परिक्रमा. पहा, या परिक्रमेमध्ये प्रारंभ करत असताना आपण ओंकारेश्वर क्षेत्राला महत्व का देतो? ओंकारेश्वर हे जे क्षेत्र आहेत, मांधाता नावाच्या राजाची ही नगरी आहे आणि या मांधाता नावाचा जो राजा आहे याची सुद्धा एक कथा खूप सुंदर पद्धतीने सांगितली जाते की जेणेकरून मांधाता राजा याची निर्मिती कशी झाली. तर तो जो राजा आहे पुत्र कामेष्टी यज्ञासाठी गेला. तो यज्ञाचा असणारा जो गडू होता तो त्यांच्या पत्न्यांना पाजायचा होता, परंतु चुकून राजाला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर राजानं काय केलं, तो जो असणारा घट त्याच्यामधलं पाणी प्राशन केलं. सकाळी उठल्यानंतर सगळे ते असणारे त्या यज्ञाचे जे पुरोहित होते, इकडे पहा तिकडे पहा, घट कुठे गेला? अहो म्हटले मला तहान लागली, मी पिलो. आता पहा म्हटले, याच घटाच्या द्वारे पुत्र संतती राण्यांना होणार होती, आता तो पुत्र तुम्हाला होईल. आणि त्याचा परिणाम तो त्रिशंकू नावाचा जो राजा होता, त्या त्रसदिशू त्याचं नाव होतं, त्रिशंकू त्याचं नाव होतं. त्या त्रसदिशू राजाने ते पाणी पिल्यामुळं त्रसदिशूच्या ठिकाणी पोटात गर्भ राहिला. आता हा गर्भ काढायचा कसा, नाही का? लोक म्हणतात आजकाल त्या ठिकाणी सीझर केलं जातं, पण पुराणामध्ये सुद्धा सीझर झालेला आहे. राजाचं पोट फाडून तो मुलगा काय केला, बाहेर काढला. असा असणारा हा राजाचा मुलगा. अहो म्हटले राजाला मुलगा झाला, पण आता हा कोणाचं दूध पिईल? तर इंद्र महाराज त्या ठिकाणी म्हणले मानधाता म्हणजे तो माझं दूध पिईल, बर का? आणि म्हणून इंद्राने काय केलं, आपला अंगठा त्या असणाऱ्या राजपुत्राच्या मुखामध्ये दिला. त्या अंगठ्यामधून दूध श्रवायला लागलं. म्हणून तेव्हापासून मुलं काय करतात, लहान मुलं अंगठा चोखतात, असं वर्णन त्या ठिकाणी सांगितलं जातं. असो, ही मांधाता नावाच्या राजाची नगरी. या नगरीमध्ये 3 स्थानं आहेत. एक शिवपुरी आहे, एक ब्रह्मपुरी आहे आणि एक विष्णुपुरी आहेत. जास्त विस्तार करत नाहीत. याच्यापेक्षा रोमांचक कथा मला तुम्हाला सांगायची आहे, म्हणून फक्त शिवपुरी, ब्रह्मपुरी आणि विष्णुपुरी अशा 3 पुरींचा ज्या ठिकाणी निवास आहे त्या क्षेत्राचं नाव आहे ओंकारेश्वर. विठ्ठल आता पहा, या परिक्रमेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर ही परिक्रमा करत असताना असा नियम केलेला आहे. पहा बरं का, फक्त ऐकू नका. जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. जीवनामध्ये एकदा तरी सज्जनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आज तुम्ही कुंभमेळ्याला गेल्याच्या नंतर जवळपास त्या कुंभमेळ्यामध्ये जे विशेष साधू आहेत त्यापैकी फार तत्वज्ञानी आणि अगदीच आपल्या जीवनामध्ये टोकाला पोहोचलेले साधू जास्तीत जास्त नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे बरं का. असे साधू आम्ही पाहिले. अमरकंटकच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर एक रस्ता बाजूने जातो, पण किनाऱ्यावरून जात असताना जवळजवळ 8 ते 10 दिवस कोणाचं दर्शन होत नाही. चंदू काका, दिवसही कळत नाहीत आणि रात्र त्या ठिकाणी कळत नाहीत. इतका त्या ठिकाणी लवकर अंधार होतो, रस्ता पण कळत नाहीत. अशा दिव्य प्रदेशामध्ये हिंस्र पशु राहतात. त्यांच्या सानिध्यामध्ये सुद्धा साधना करणारे महात्मे बरं का, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. आता अलीकडे ज्यांचं देहावसान झालं, काय नाव त्यांचं माहिती कोणाला? त्यांचं नाव सियाराम बाबा बरं का. सियाराम बाबा नावाचे संत नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती त्यांचं स्थान तिलीभट्ट्यान. तिलीभट्ट्यान स्थानी सियाराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधना केली बरं का. आणि ती साधना करत असताना बाबा किती वर्ष खाली बसले नाही? किती वर्ष खाली बसले नाही? 14 वर्ष तो महात्मा खाली बसला नाही बरं का. 14 वर्ष. तू म्हणाल मग जेवायचं उभ्यानेच. झोप सुद्धा घेत असताना समोर असणारा वटवृक्ष, पिंपळाचा वृक्ष, त्याला एक चोपाळा टांगलेला होता, म्हणजे अशा 2 कड्या आणि एक फळी. झोपत असताना बाबा फक्त अशा पद्धतीने हात ठेवून झोपायचे बरं का. रात्रभर 14 वर्ष बाबा खाली बसले नाही. आता 116 वर्षाचं वय होतं बाबांचं, पण 105 तर निश्चित बरं का.
बाबांचं वय 105 वर्षाचं. 105 वर्षाची ही असणारी मूर्ती ज्यावेळेस पहिल्या परिक्रमेमध्ये आम्ही गेलो, नामदेव महाराज होते आमच्या बरोबर गाडीनं परिक्रमेला, महाराज पण होते आमच्या सोबत. सजनो, थंडी मी म्हणत होती 2005 साली, थंडी मी म्हणत होते. आणि त्यावेळी आमच्याकडं कपडे अतिशय कमी होते पांघरण्यासाठी. ज्या वेळेस बाबांच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही 9 लोक गेलो परिक्रमेला. पण 9च्या 9 लोकांचं काय झालं, विभाजन झालं. कारण नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती असं आहे, पती पत्नी जरी गेले तरी भांडण केल्याशिवाय परत येत नाहीत. नर्मदा मातेची स्थितीच अशी, पती पत्नी असू द्या तरी त्यांचं भांडण झाल्याशिवाय राहत नाही. नर्मदा किनाऱ्यावरचं सूत्र असं, 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुःखी आणि 5 में पंचायत. हा पूर्वीचा कालखंड होता. एक जर असेल तर निरंजन, जायचं असेल तर एकट्याने जा, फार तर दोघांनी जा बर का. 3 जर गेलं तर खटपट झाल्याशिवाय राहणार नाही. चतू काका, खटपट कशावरून व्हावी, कशावरून व्हावी, भांडण कशावरून व्हावं. आम्ही ज्यावेळेस परिक्रमेला आळंदीची 4 महात्मे मंडळी गेलो बर का. गेल्याच्या नंतर प्रसंग असा होता, माझ्याकडे एक पातेलं दिलेलं होतं, एका जणाकडे एक तवा होता, एका जणाकडे काय होतं, एक ताट होतं, आणि एका जणाकडे एक चाकू, त्याच्यानंतर एक असणारी पळी आणि एक उलथणी बर का, एका जणाकडे सांभाळायला आमच्याकडे. प्रसंग काय झाला माहितीये का, एके ठिकाणी आम्ही मुक्कामाला थांबलो आणि थांबल्यानंतर 2 चपात्या उरल्या. किती? 2 चपात्या उरल्यानंतर त्या चपात्या घेण्याची जबाबदारी त्यावेळेस आमच्याच नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामधले त्र्यंबक भाऊ ते माझ्या सोबत होते. मग त्यांच्यावरती ती जबाबदारी दिली, ह्या 2 चपात्या तुम्ही सांभाळा म्हटल्यानंतर त्यांच्या पिशवीत त्या चपात्या घातल्या. ती असे इब्लिश महात्मे, त्यांनी त्या चपात्या काढल्या आणि ते आमचे बाळू महाराज गायकवाड त्यांच्या पिशवीत घालून दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठल्यानंतर भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर म्हटले, काढा ना गायकवाड महाराज चपात्या. तर चपात्या काढा म्हणले. ते म्हटले त्या ठिकाणी ते त्र्यंबक महाराज म्हटले, तुम्ही चपात्या काढा. ते म्हटले, चपात्या कुठे चपात्या, यांच्या पिशवीत पहा बरं. त्यांच्या पिशवीत पहा म्हणल्यानंतर त्यांच्या पिशवीत चपात्या निघाल्या. किती चपात्या? 2 चपात्या. त्यांच्याकडे काय होतं सांभाळायला, एक चाकू, एक पळी आणि एक उलथणी. ते म्हटलं, सगळा बोजा माझ्याकडेच नाही. आता 3 वस्तूचा बोजा किती, 3 वस्तूचा बोजा किती, त्या मानाने ज्यांच्याकडे तवा होता, माझ्याकडे पातेलं होतं, त्याचा बोजा किती. ते म्हटलं, सगळ्या वस्तू माझ्याकडे आणि वरून चपात्यांचा बोजा माझ्याकडे दिला. आता 2 चपात्यांचा बोजा. झाली खटपट बर का. खटपट झाली, महात्मे लगेच राग निघाले आणि निघाल्याच्या नंतर बर का आम्ही म्हटलं, जाऊ द्या, आता त्या 2 चपात्या होत्या, म्हटलं ते जर असते तर अर्धी गेली असती, बरोबर आहे का. आता त्यांची अर्धी आम्हाला खायला मिळाली, याचा आनंद आम्हाला झाला बर का. कारण त्यावेळेस इतकी पंचायत होती, काय सांगायचं तुम्हाला. मी कच्ची तुरीची डाळ बर का, कच्ची तुरीची डाळ तशी चावून खात होतो, पण तरी सुद्धा पोट दुखत नव्हतं. तिथं नर्मदा किनाऱ्यावर एवढ्याच असणाऱ्या बोरीचे झाडं, त्यांना एवढले बोरं यायचे, ते खारटना तुरटना आंबटना गोड, तरी अर्ध कमंडल भरून खायचं बरं का. अर्ध कमंडल एका जागेवर टेकवायचं, पण तरी सुद्धा काहीच होत नव्हतं. कारण परिक्रमा किनाऱ्याने होती आणि फार दुर्गम परिस्थिती होती. 19-20 वर्षापूर्वीचा प्रसंग. सजन पहा, कोणत्या बाबीवरून भांडण होईल काहीच सांगता येत नाही. अशी नर्मदा मातेची परिक्रमा. या परिक्रमेमध्ये सज्जनो, काही महत्वपूर्ण गोष्टी होत्या, त्याच्यात सियाराम बाबा होते. परिक्रमेमध्ये काही गोष्टी पूर्वीच्या असायच्या. लोक म्हणायचे, आपने सियाराम बाबा की चाय पी है क्या, पहिली गोष्ट बर. आपने नावडी पार की है क्या, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, पता के दादाजी का आपको दर्शन हुआ है क्या, तिसरी गोष्ट. आणि चौथी, एक अमरकंटकच्या मीरामाई बर का. हे फार महत्व, म्हणजे एकावर बोलण्यासारखं खूप प्रसंग आहे. ज्यावेळेस सियाराम बाबांच्या आश्रमात आम्ही गेलो, थंडी मी म्हणत होती, अंगावरती कपडे होते, पण तरी सुद्धा थंडी वाजायला लागली. ते गायकवाड माऊली ते म्हटले, आम्ही 2 जण राहिलो. 9च्या 9 लोक एकही राहिले नाही एकमेकांमध्ये. आम्ही 2 जण एकत्रित राहिलो आणि राहिल्याच्या नंतर तिथं बाबांच्या आश्रमात गेलो, झोपलो तिथं. म्हणलं, बाबाजी हम अंदर सो सकते क्या, ठंड बहुत लग रही. अरे आपका ही आश्रम आहे बर का. त्या महात्म्यानं असा भेद नाही केला. म्हटले, झोपा, तुमचाच आश्रम आहे. बाबांच्या जवळ आम्ही झोपलो. एवढे कपडे होते. सियाराम बाबांनी त्यांच्या हाताने आमच्या अंगावर बाळदण टाकली बर. रात्री 11 वाजता बाबाचं सगळं आटोपलं, आमच्या अंगावर बाळदण टाकले, तरी सुद्धा अंगात थंडी मावत नव्हती. आणि बाबा आतमध्ये आले झोपण्याच्या वेळेस मी बघितलं, फक्त अशा फळ्या टाकलेल्या होत्या
आणि त्या फळ्यांवरती बर का फक्त बाबांनी एक घोंगडी टाकली आणि त्या घोंगडीवरती बाबांनी काय केलं, एक शाल फक्त शाल अंगावरती घेतली. अर्धे पाय बर का मच्छिंद्रप्पा, अर्धे पाय बाबांचे उघडेच, पण तरी सुद्धा रात्रभर बाबा टस नाही का मस नाही, थोडी सुद्धा थंडी नाही अंगाला. त्यांना विशेष जीवन बाबांचं होतं. सकाळी बाबा उठले, त्या गावची परंपरा अशी होती, सर्वांनी थोडं छोटस असं थोडं थोडं दूध घेऊन यायचं आणि आल्यानंतर एकत्रित पातेल्यात करायचं. सकाळी बाबा उठले, सर्व दूध एकत्रित केलेलं होतं, त्याच्यामध्ये अद्रक टाकलं, चहा पावडर टाकली, साखर टाकली आणि बाबाने सुंदर चहा बनवला. बनवल्यानंतर चाय की हरिहर झाली बर का. तो चहा गाळला. तिथंच असे 4 कुत्रे होते बर का, तिथंच बाबांच्या कुटियात. जिथं बाबा राहायचे तिथंच कुत्रे राहायचे, जिथं बाबा राहायचे तिथंच मांजरं राहायचे आणि विशेष म्हणजे तिथंच उंदीर राहायचे बर का. सगळे एकाच ठिकाणी. याला म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्राने खाती सर्प तया बर का. ही विशेषता त्या ठिकाणी. चित्त शुद्ध जर असेल नाही का तर काहीच होत नाही. आता हेच नागराज जर समजा यदा कदाचित नाही का असे थोडे पुढे जर आले असते नाही का, थोडे जर पुढे आले असते तर काय झालं असतं या ठिकाणी नाही का. एक जण, पण निश्चित सांगतो कोणालाच काही झालं नसतं बरं का, माझा स्वतःचा अनुभव, कोणालाच काही झालं नसतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी नाही का, तुम्हीच नेऊन सोडले का नाही ना विशेष नाही का त्या ठिकाणी. सजनो, ही अवस्था सियाराम बाबांची होती बरं का, ही अवस्था सियाराम बाबांची. ते मांजर सुद्धा उंदराची शिकार करत नव्हते. बाबांनी ज्यावेळेस ते सगळं पावडर ते तिथं टाकलं, 4ही कुत्र्यांनी न भांडता नाही का, न भांडता ते सगळं खाल्लं. मला वाटतं आजच्या पुढाऱ्यांना हे जर कळालं. सजनो, ही जी परिक्रमा करत असताना नर्मदा शब्दाचा अर्थ काय? नर्मदा शब्दाचा अर्थ आहे की जी नराचा मद हरण करते तिचं नाव नर्मदा. प्रसंग असा आहे, नर्मदा मातेचं अवतरण या पृथ्वी तलावरती झालं. कोणासाठी झालं तर राजा पुरुकुत्सू किंवा राजा हिरण्यतेज या 2 नावाच्या राजांचा. आणि त्या ठिकाणी काय आलेला उल्लेख आलेला आहे नर्मदा पुराणामध्ये, पहा बरं का. राजा पुरुकुत्सू आणि राजा हिरण्यतेज, ज्यावेळेस हिरण्यतेज नावाच्या राजाने ही असणारी नर्मदा माता पृथ्वी तलावरती आणली, त्यावेळेस भगीरथांच्या जीवनामध्ये जसा प्रसंग घडला नाही का, धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. जसं भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी त्या ठिकाणची असणारी जी काही गंगा माता आणली नाही का, तसं राजा हिरण्यतेजांनी पृथ्वी तलावरती नर्मदा मातेला आणलं. का आणलं? ज्यावेळेस राजा पुरुकुत्सू यांच्या पूर्वी नर्मदा माता पृथ्वी तलावरती नव्हत्या, परंतु एक दिवस नारद महर्षी राजा पूर्व त्या असणाऱ्या हिरण्यतेजाचे जे पूर्वज आहेत त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर त्याने सांगितलं, मुनी, आमच्या कुळामध्ये जन्माला आलेला राजा हिरण्यतेज याला आमचा निरोप द्या की आमच्या सर्वांचं पतन झालेलं आहे, आमचा सर्वांचा उद्धार करण्याची जबाबदारी तुझ्यावरती. त्यावेळेस नारद महर्षी आले आणि राजा हिरण्यतेजाला सांगितलं की तुझे पूर्वज दुःखी. म्हटलं काय करू? काही नाही, तुम्ही काय करा, भगवान शिवशंकर परमात्म्याच्या जटेमध्ये असणारी जी काही गंगा आहे तिला पृथ्वी तलावरती आणण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्या असणाऱ्या गंगेच्या तीरावरती ज्यावेळेस तुम्ही तर्पणादी क्रिया कराल त्याच वेळेस तुमच्या पूर्वजांची मुक्ती होईल. असं सांगितल्याच्या नंतर राजा हिरण्यतेजाने तपश्चर्येला प्रारंभ केला आणि तपश्चर्येला प्रारंभ केल्याच्या नंतर भगवान परमात्मा संतुष्ट झाले आणि आले. म्हटले वर माग. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, प्रभू, तुमच्या जटेमधली असणारी गंगा माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी पृथ्वी तलावरती पाहिजे. भगवान शंकर म्हटले, याच्याशिवाय दुसरा कोणताही वर माग तो मी देईल, परंतु मात्र नर्मदा माता किंवा गंगा मी देणार नाही. आता महिला मंडळीला माझा प्रश्न आहे बरं का त्या ठिकाणी, नीट आहे. भगवान शंकराने अगोदर गंगा देण्यासाठी काय केला? नकार दिला. म्हटले गंगा देणार नाही. गंगा देणार नाही म्हटल्याच्या नंतर राजा हिरण्यतेज तात्काळ काय झाले? बेशुद्ध झाले नाही का, बेशुद्ध झाले. अगोदर भगवान शिवशंकर परमात्मा गंगा द्यायला तयार नव्हते, परंतु मात्र नंतर गंगा का दिली? जसं पहा, एखाद्या आजीच्या गळ्यामध्ये बर का 50 तोळ्याचा काय आहेत? हार आहेत, अशी कल्पना करा. 50 तोळ्याचा हार. आणि बर का आजी, तुमचा नातू तुमच्याकडे आला आणि अगदी एकुलता एक नातू बर का,
होतच नव्हता 2-4 भावांना, पण एकुलता एक नातू 4 भावांमुळे एकच झाला बरं का. आणि 4 भावांमुळे एकच नातू झाला. सगळ्यांचा असणारा लाडका एक दिवस तो तुमच्याकडे आला आणि आल्यानंतर म्हटलं, आजी मला तुझ्या गळ्यामधला जो काही 50 तोळ्याचा जो हार आहे तो मला खेळण्यासाठी पाहिजे. काय म्हणाल आजी, घे घे बाबा हा हार घे आणि जा खेळायला. किती आजी देतील या ठिकाणी 50 तोळ्याचा हार आपल्या नातवाला खेळायला देणारी एखादी आजी आहे का या ठिकाणी? म्हणजे तुम्ही देणार नाही, नाही का? देणारच नाही, मला माहिती. पण आता पहा बर का, त्या नातवाने इच्छा केली आजीकडे, आजी मला तुझा 50 तोळ्याचा हार पाहिजे पाहिजे पाहिजे. आजी म्हटली, हे बघ चिमणी घे, हा कावळा घे. ती म्हटली, मला चिमणी नको, मला कावळा नको, ही मोटर गाडी नको आणि मला ही सायकल नको, मला तुझ्या गळ्यामधला हारच पाहिजे. आजी तो काही हार दे ना आणि नातू तो काही ऐके ना. ज्या वेळेस महाराज नातू रडायला लागला, रडता 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 आता बेशुद्ध पडण्याची वेळ आली. आता देणार का नाही? आता आजी म्हणशील आता हा जायची वेळ आली, आता मात्र दिल्याशिवाय आजी राहणार नाही. तसं भगवान शंकर परमात्मा अगोदर आपल्या जटेमधली गंगा द्यायला तयार नव्हते, पण ज्या वेळेस हा असणारा हिरण्य तेज राजा बेशुद्ध पडला, पुन्हा भगवान शंकराने त्याला शुद्धीवरती आणलं आणि सांगितलं, सांग तुझी इच्छा याच्या व्यतिरिक्त. तो म्हटला, नाही, या जन्मात नाही, 100 जन्म जरी मला घेण्याची वेळ आली तरी सुद्धा मी या असणाऱ्या गंगा मातेला पृथ्वी तलावरती आणल्याशिवाय राहणार नाही. शेवटी भगवान शंकराचा नाविलाज झाला आणि मग भगवान शंकराने सांगितलं, ठीक आहे, मी माझ्या जटेमधली गंगा द्यायला तयार आहे. द्यायला तयार आहेत म्हटल्यानंतर गंगा यायला तयार नव्हती, परंतु मात्र भगवान शंकराने सांगितलं, हे बघ, हे गंगे, तुला या पृथ्वी तलावरती सकल जगताचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावरती जायचंय. शेवटी भगवान शंकराच्या आज्ञेनं गंगा माता पृथ्वी तलावरती आल्या. पण येत असताना एवढा मोठा असणारा वरचा वेग या पृथ्वी तलावरती कोण तो वेग सहन करणार? आणि मग त्यावेळेस सगळे असणारे पर्वत भगवान शंकराने बोलून घेतले. त्यापैकी विंध्याचल पर्वताचा पुत्र, त्यांचं नाव आहे मेकल. बर, मेकल नावाचा जो पर्वत आहे त्याने सांगितलं की या असणाऱ्या गंगेचा वेग मी माझ्यावरती धारण करेन. असं म्हटल्यानंतर अमरकंटक नावाचं जे क्षेत्र आहे, अमरकंटकला जर गेल्याच्या नंतर तुम्ही जर कधी गेले तर तिथं ज्वालेश्वर नावाचं स्थान आहे आणि एक अमरेश्वर नावाचं स्थान आहे. असे 2 स्थानांचं दर्शन केल्याशिवाय कधी येऊ नका. आणि तिसरं म्हणजे मीराबाई नावाच्या महान संत आहे बरं का, अतिशय महान संत, मीराबाई नावाच्या महान संत. त्यांचं दर्शन कुठं? दुधारा आणि कपिलधारा. नामदेव महाराज होते आमच्या सोबत, त्यांचं दर्शन केल्याशिवाय येऊ नका. पुन्हा सांगतो, कपिलधारेची असणारी जी धार वरून पडते तिचं जल घ्यायचं आणि तिथून चालत चालत ज्वालेश्वरापर्यंत जायचं आणि ज्वालेश्वराला ते जल अर्पण करायचं. जो त्या ज्वालेश्वराला ते जल अर्पण करतो त्याला काशीची कावड रामेश्वराला नेल्याचं पुण्य त्याच्या पदरेमध्ये पडतं बरं का. तेवढ्या 10-15 किलोमीटरच्या अंतरामध्ये असं त्या ठिकाणचं काय आहे, महत्व आहे. तिथं अमरेश्वर नावाचं शिवलिंग, एवढं मोठं शिवलिंग आहे, त्याच्यावरती अभिषेक करण्यासाठी शिडी लावलेली आहे. त्या शिडीवरती जाऊन काय करावं लागतो? अभिषेक करावा लागतो बरं का. असं असणारं अमरकंटक क्षेत्र, या अमरकंटक क्षेत्रामध्ये असणारा मेकल नावाचा पर्वत, त्या मेकल नावाच्या पर्वतावरती नर्मदा मातेचं जसं अवतरण झाल्याच्या नंतर कल 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 वाहणारी नर्मदा माता तिने अतिशय रुद्र रूप असं धारण केलं. जिकडे पाहे तिकडं, जिकडे पाहावं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सगळे लोक घाबरले आणि लोक घाबरल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं, हे नर्मदे, आता तुझा वेग काय करतो? सावर. आणि असं म्हटल्याच्या नंतर नर्मदा माता अमरकंटक क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्राचं नाव आहे माईकी बग्गिया, त्या क्षेत्रामध्ये छोट्याशा कुंडामधून नर्मदा माता निघाल्या आणि निघाल्यानंतर अतिशय छोटीशी धार तिथून निघाली. काही स्थानामध्ये माता गुप्त झालेल्या आहे. गुप्त झाल्यानंतर पुढे आलेल्या आहेत त्या ठिकाणी कपिलधारा, त्याच्यानंतर दूधधारा किंवा त्याला दोधारा अशा म्हणतात. पुढं सहस्रधारा तिच्या झालेल्या आहेत. असं वर्णन नर्मदा मातेचं आहे. अशी नर्मदा माता या पृथ्वी तलावरती आणली. ती कोणी आणली? प्रथमतः राजा हिरण्यतेजाने. दुसऱ्यांदा कोणी आणली? राजा पुरुकुत्सूने आणली बरं का. तुम्हाला दुसऱ्यांदा आणली म्हणजे नेमकं कशी काय आणली? त्याचं कारण असं आहे की सज्जनो, या ठिकाणी मार्कंडेय महामुनीने वर्णन केलेलं आहे.
मार्कंडेय महामुनींचं आज आयुष्य किती आहे? 14 कल्पाचं. संपूर्ण आयुष्य 14 कल्पाचं. त्यापैकी मार्कंडेय महामुनी पृथ्वीचा प्रलय झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे वर्णन आलेलं आहे मयूर कल्प, हंस कल्प, त्याच्यामध्ये सुरुवातीला नर्मदा मातेच्या पुराणात वर्णन आलेलं आहे. तर मार्कंडेय महामुनी यांनी 7 कल्पामध्ये नर्मदा मातेला जसंच्या तसंच पाहिलेले आहे. म्हणून नर्मदा शब्दाचा अर्थ नराचा मद हरण करणारी, तसं न मृता इति नर्मदा. सगळ्या असणाऱ्या नद्या लुप्त होतात, सगळे सागर लुप्त होतात, पण जी नदी लुप्त होत नाहीत, अनेक नद्या लुप्त होत नाहीत, त्याच्यामध्ये नर्मदा माता न मृता म्हणून तिचं नाव काय आहे? नर्मदा आहे. अशी असणारी नर्मदा माता तिचं अवतरण अमरकंटक क्षेत्रामध्ये झालेलं आहे. आणि अमरकंटक क्षेत्रामधून निघाल्याच्या नंतर समुद्राला जाईपर्यंत 1800 किलोमीटरचं पूर्वीचं अंतर होतं. त्याच्यापैकी दोन्ही तीरावरचं अंतर 3600 किलोमीटर, आता 3200 सांगतात, पण 3600 किलोमीटर असा असणारा हा संपूर्ण प्रवास. या प्रवासामध्ये फक्त तुम्हाला आता एक शूलपाणेश्वरचं एक रोमांचक वर्णन सांगेल. आजच्या सेवेला मी पूर्णविराम देईल या ठिकाणी. एकदा तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. विठोबा सर्वांनी हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. 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 रेवा मैया तुम्हारी समर्पित करायचे. अतिशय महत्वपूर्ण एक प्रसंग सांगतो, ज्या प्रसंगाचं नाव आहे शूलपाणेश्वरचा जन्म. सजून ध्यानात ठेवा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगून जाईल, आपण गेल्यानंतर एखाद्या मंदिराचं दर्शन नाही झालं तरी चालेल, बरं
नाही झालं तरीच आहे, पण अवश्य जीवनामध्ये साधूचं दर्शन झालं पाहिजे बरं का. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती सर्व साधूंचं दर्शन आजही तुम्हाला सांगतो. काही साधू आहेत, डेडिया पाडाच्या जवळ एक साधू राहतात, त्यांचं नाव आहे सुरेंद्र बापू, दर्शनीय व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर राजपिपल्याचे तुम्हाला सांगितले फुलवाडीचे बापू. त्याच्यानंतर झगडिया मढीला गेल्याच्या नंतर तिथले महान संत आहे, त्यांचं नाव जगदीश बापू. बरं काका, सर्व प्रकारचे रामायण तयार आहे, सर्व तुलसी रामायण तयार आहेत, वाल्मिकी रामायण सुद्धा तयार आहेत, इतर कंब रामायण सुद्धा त्यांचं तयार आहे. सर्व रामायणावरती विशेष कमांड बापूजींची. पण तरी सुद्धा नर्मदा मातेचा किनारा सोडून कुठंच बापू जात नाही. ही विशेषता आहे बापूंची. बापू त्या ठिकाणी परिक्रमा करत आले आणि आल्यानंतर जेवायला मिळालं नाही त्यांना. एका ठिकाणी बापूने ठरवलं मला इथं जेवायला मिळालं नाही, माझे हाल झाले. आणि म्हणून बापूंनी काय केलं, त्याच ठिकाणी आपलं कमंडल ठेवलं, हातामधला त्रिशूळ तिथंच खोसला आणि बापू तिथं साधण्याला लागले. आज रोज बापूंच्या आश्रमामध्ये 1000 लोक जेवून जातात बरं का. रोज प्रत्येकाला 20-20 रुपयाची दक्षिणा आणि प्रत्येकाचं जेवण तिथं होऊन आणि अखंड रामायणाचा पाठ चालू आहे, अखंड सीताराम सीताराम भजन चालू आहे, असं ते स्थान बरं का. पुन्हा सांगतो, आता डोंगरेजी महाराजांचा खूप गोड प्रसंग आहे. डोंगरेजी महाराजांनी बडोद्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना शेवटची वेळ झाली आणि बापू म्हटले, त्या डोंगरेजी महाराज म्हटले चला माझी जाण्याची वेळ झाली. अहो म्हटले तुमच्या नाकातोंडात नळ्या लावलेल्या, म्हटले नाही माझी जाण्याची वेळ झालेली, मला आता नर्मदा किनाऱ्यावरती मालसरला घ्या. स्वतः हाताने नळ्या काढून टाकल्या. सजून पहा, मरणाच्या कालखंडामध्ये आपण घाबरतो, डॉक्टरचा आसरा करतो, पण आमच्या डोंगरेजी महाराजांनी सांगितलं नाही मला इथं थांबू नका. लगेच निघाले आणि कुठे गेले, मालसर नावाच्या क्षेत्रात गेले. मला संन्यास द्या म्हटले. संन्यास द्या म्हटल्यानंतर विलंब लावायला लागले. म्हटले काय विलंब लावतात, म्हटले तुमचे भाऊ येतात. अरे संन्यासाला कोण भाऊ कोण बहीण असं म्हटले आणि तात्काळ त्यांना संन्यास दिला. संन्यास दिल्यानंतर उत्तराभिमुख जसे जोग महाराज घासवाले धर्मशाळेमध्ये अगदी उत्तराभिमुख बसले, येतो म्हणून सगळ्यांचा निरोप घेतला आणि जोग महाराजांचं प्रस्थान झालं, तसं उत्तराभिमुख डोंगरीजी महाराज बसले आणि सगळ्यांना प्रणाम केला, नर्मदा मातेचं स्मरण केलं आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आपला देह ठेवला. बरं सियाराम बाबांना सुद्धा मुख्यमंत्री शिवराजसिंह पटेल त्यांनी सांगितलं यांना दवाखान्यात न्या. सणावरला गेले पण थांबले नाही. नाही म्हटले मला नाही थांबायचं, निघून आले. 3 दिवस सियाराम बाबा सुद्धा. आता बाबांचं मोक्षदा एकादशी त्या दिवशी बरं का आणि गीता जयंती अशा पर्वणीवरती सियाराम बाबांनी देह ठेवला. सजनो, त्या ठिकाणी आगल्या दिवसाचा प्रसंग बाबांनी सांगितलं मला किनाऱ्यावर घ्या. स्वतः चालत चालत किनाऱ्यावर गेले. तिथं गेल्यानंतर नर्मदा मातेमध्ये त्या ठिकाणी गेले, हात बुडवले, ते वरती आले. थोड्या वेळा असे अर्धा तास पडले आणि मग म्हटले मला घरी मध्ये घ्या. मध्ये घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 6:15 वाजता बरोबर मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीची पर्वणी आणि बरोबर अगदी अशा महान पर्वणीवरती बाबांनी आपला काय केला, देह त्या ठिकाणी ठेवला. साधू इच्छा मरणी साधू म्हणून शूरपाणेश्वरच्या जंगलामध्ये लखनगिरी बाबा नावाचे महान सिद्ध महात्मे होते. बरं महान सिद्ध महात्मे. लखनगिरी बाबा शांत झाले पण आम्हाला त्यांच्या दर्शनाची ओढ होती. आता पूर्वीच्या कालखंडामध्ये त्या शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये मामा लोक लुटायचे बरं का, लुटायचे. आता ते का लुटायचे सांगायला वेळ नाही माझ्याकडे. नर्मदा पुराणात विस्ताराने सांगतो, 5च मिनिटात प्रसंग सांगतो. प्रसंग असा झाला की आम्ही निघालो. कुठून निघालो तर पुढे शूलपाणेश्वरचं जंगल राजघाटावरून लागतं. राजघाटावरून आम्ही निघालो. निघाल्यानंतर पुढे बंगाली बाबांचा आश्रम होता आणि बंगाली बाबांच्या आश्रमामध्ये तिथं आम्ही गेलो. बाबांनी आम्हाला पपाया खाऊ घातल्या. तिथून पुढे निघालो. ऐकण्यासारखं प्रसंग आहे बरं का. तिथून पुढे निघालो. आता सगळ्यांना लुटण्याचा जो प्रदेश होता त्या प्रदेशाचं नाव होतं कुली, घोंगसा आणि कातरखेडा, हे त्या गावाचे नाव बरं का. आता पुढे आम्हाला माहिती होतं लुटणारे म्हणून. त्या कुली नावाच्या गावामध्ये एक हिरालालची दुकान होती. हिरालालची दुकान. तो हिरालाल काय करायचं माहिती का, जेवढे परिक्रमावाशी जायचे संपूर्ण जंगलाचा प्रदेश बरं का, तिथं राहणारे लोक आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले. महिला मंडळीच्या अंगावर फक्त इथून खाली एक पटकुरा लावलेलं. पुरुष मंडळीचे सुद्धा हाफ पॅन्ट आणि एवढा शर्ट बरं का छोटासा.
काहींच्या अंगावर तर कपडा पण नाही, असे लोक तिथं पाहायला मिळाले. सजनो, त्यांची जेवण करण्याची दादात बरं का. काही मुलं जर रडायला लागले तर मोहाचे फुलं त्यांना खायला द्यायचे बरं का. आणि ते काय करायचे, असे डोंगरावरती ज्वारी बाजरी लावायचे आणि त्याच्यातून येणारं उत्पन्न आणि त्याच्याबरोबर गंगाफळ कळालं ना तुम्हाला, मासे पकडायचे आणि त्याच्यावरती उपजीविका करायची. असे तर लोकांचं जीवन. आम्ही निघालो. त्या कुली गावामध्ये गेल्यानंतर जेवणाची एकदम ददात बरं का. पण तिथला हिरालाल नावाचा जो तिथला दुकानदार होता, तो काय करायचा, प्रत्येक परिक्रमावाशांना जेवढे लागले तेवढे तांदूळ द्यायचे, त्याच्याबरोबर थोड्या 4-2 मिरच्या द्यायच्या आणि काय त्याच्यात थोडंफार जिरे मोहरी तो द्यायचा. सजनो, हा जो हिरालाल काय करायचा माहितीये का, हे जंगलामध्ये जेवढे साधू जायचे, हे सगळे चोर लोक काय करायचे, साधूंचं कमंडल, साधूंचे कपडे, साधूंचे पैसे लुटायचे आणि लुटल्यानंतर तो कमंडल काय करायचा, त्या हिरालालच्या दुकानामध्ये विकायचा बरं का. आणि तो ते काय करायचा, घेऊन पुढं तरी आणि त्या मोठ्या मार्केटमध्ये नेऊन विकायचा आणि त्याच्यावरती आलेल्या पैशामधून नर्मदा परिक्रमा खाऊ घालायचा. केवढी विशेषता आहे त्या ठिकाणी. तिथं आम्ही गेलो. गेल्यानंतर त्यावेळेस आम्ही 2 जण होतो. आम्हाला एक बंगालचे साधू तिसरे भेटले आणि पुढे गेल्यानंतर 6 साधू भेटले आम्हाला. मग सगळे म्हटले, आम्ही थांबलो तिथं. थांबल्यानंतर लखनगिरी बाबांचं आम्ही म्हणजे दर्शन पुढे होतं, त्याच्या आतमध्ये आम्ही थांबलो. थांबल्यानंतर स्नान केलं. स्नान केल्यानंतर त्या हिरालालने आम्हाला काय केलं, तांदूळ दिले. ते तांदूळ शिजवले आणि शिजवल्यानंतर आम्ही तांदूळ खाल्ले. खाल्ल्यानंतर ते सगळे मंडळी आम्ही बसलो 8-9 जण. मग त्याच्यामध्ये बाकीचे म्हटले सब मिलजुल कर जाएंगे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तर जाऊ एकत्रित. असं म्हटल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये काही साधू कानपूरचे होते, काही साधू बंगाल प्रांतामधले होते आणि काही बिहारचे होते बरं का. आता त्यांनी काय केलं, गांजाचे 2-2 झुरके लावले आणि त्यांना गांजा चढला. एक जण काय म्हणतो, मामाजी मुझे कहेंगे मूक, मैं उनको कहूंगा फूक बर का. आता गांजाची फूक मारलेले काही फुकायला लागले. तेवढ्यात आमचा हा प्रसंग चाललेला होता. पण ती जे चोर होते ना, चोर ते तिथून येऊन पाहत होते बरं का, किती जणांची टोळी आहे, काय यांना कसं लुटायचं, असं सगळं पाहत होती ती मंडळी. आता आमच्या काही लक्षात आलं नाही. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी आपल्या गांजाच्या फुका मारल्या आणि निघालो. निघाल्यानंतर त्यावेळेस शूलपाणेश्वरचं जंगल ह्या सरदार सरोवरासाठी तोडलेलं होतं. आता त्या तोडलेल्या जंगलामधून आम्ही चाललो. सगळे असे ओसाड डोंगर होते आणि त्या डोंगरामध्ये गेल्याच्या नंतर अशी एक वाट होती, अशी जाऊन अशी तिरकस होत होती. नेमकं आम्ही तिथं गेलो आणि गेल्यानंतर 3 मुलं समोर आले. आल्याच्या नंतर आपके पास जो आहे रख दो बोले नीचे बर का, मुकी दो म्हणजे तुमच्या जवळचं आहे त्याला मुका, तुम्ही ठेवा खाली. आता तेवढ्यामध्ये आमच्या बरोबर एक कानपूरचा साधू होता. त्यांच्या पायात चप्पल होती, आमच्या तर काही पायात चप्पल नव्हती. त्या साधूनं काय केले, दगड उचलला. अरे बोले, इतने दूर से साधू संत लोग आते, आप इनको लुटते, आप लुटेंगे तो हम क्या खाएंगे. असं म्हटल्यानंतर दगड घेऊन धावला. त्याच्यानंतर MP मधले 2-3 साधू ते पण दगड घेऊन धावले. ते मुलं असे उंच डोंगरावरती गेले बरं का. आता आम्ही खाली, ते उंच डोंगरावरती. तिथून त्यांनी आमच्यावरती दगडफेक करायला सुरुवात केली. पण काका दगड कसे मारायचे माहितीये का, कोणालाच लागणार नाही आता बरं का. आता आम्हाला दगड काही लागला नाही. पण आता तेवढ्यामध्ये आम्ही सगळी मंडळी घाबरलो. मग जवळ एक आजी होत्या. गेलो, म्हटलं आजी देखो, म्हटलं माताजी ये बच्चे पत्थर मार रहे, यदि किसी को पत्थर लग जाएगा तो यहाँ डॉक्टर की सुविधा नहीं, आप कुछ बताओ. जाने दो महाराज, वो मूर्ख है, अनजान आहे. पाहावर का ती बाई म्हणते. मग ठीक आहे. तेवढ्यात ते 3 जण चोर आले बा. आल्यानंतर अशा त्यांनी घायपत कापायची अशा कत्या आहे ना, त्या काढल्या बरं का, अशा काढल्या. आणि काढल्यानंतर आम्ही तर मात्र एकदम विठ्ठलच मांड्या करायला लागल्या. आम्ही म्हणत होतो, नर्मदे हर त्राहिमाम, नर्मदे हर पाहिमाम, नर्मदे हर रक्षमाम. म्हटलं आता काही खरं नाही. ज्यानं पहिला दगड उचलला ना, आगे आ बोले तेरे को काट डालताय बरं. आम्ही तर घाबरलो बा. तो साधू काय म्हटला, काहीच काळजी करू नका, माझी 3री परिक्रमा आहे, हे कोणाला हात सुद्धा लावणार नाही म्हटले. मग आमच्या जीवात जीव आला बरं का. तिथून पुढे निघालो. निघाल्याच्या नंतर पहा बरं का, ते 3 मुलं
त्याच्यानंतर 7-8 जणांचा ग्रुप आला. कोणाच्या हातामध्ये कुऱ्हाडी, कोणाच्या हातामध्ये कोयते, कोणाच्या हातामध्ये तिळकामठे, सगळे आले. आणि ती आजी म्हणत होती ना, जानेदो महाराज अंजाने, ती सुद्धा तिच्या मुलाने घेऊन आली तिथं. तेवढ्या वेळेस का आली नाही, कारण ते जंगल सगळं तुटलेलं होतं आणि कोणाची किती जमीन गेली ते अधिकारी आलेले होते. तेवढ्या पुरती ती गप्प बसली आणि ती पण आली. आल्यानंतर रगदोबळीचे आणि असं म्हटल्याच्या नंतर दिलं ना सगळं ठेवून. ठेवल्यानंतर मग कोणी काय केलं, फक्त सफेद कपडे घेतले बरं का, काहींनी कमंडल घेतलं आणि मग काहींनी थोड्याशा 1-2 वस्तू घेतल्या. आता नेमकं असं होतं, माझ्याकडे 500 रुपयाची नोट होती बरं का, आणि मी काय केलं, एक नर्मदा मातेचा पत्र्याचा फोटो होता, त्याच्यामध्ये घातलेली होती ती नोट. आता काय लोक म्हणायचे बरं का, हे बघा म्हणे, जर शूलपाणेश्वरच्या जंगलात आपण गेलो आणि जर आपण आपल्याला विचारलं पैसे आहे का, आणि आपण म्हटलो नाही, आणि पैसे जर निघाले तर भोगसूनच टाकीत. आता म्हणलं काय करायचं बाबा आता. मग त्या नर्मदा बँकेत घालून दिले 500ची नोट. सत्यप्रसंग सांगतो, म्हटलं आता खरंही बोलायचं नाही, खोटंही बोलायचं नाही, खरंच सांगायचं नाही. 10 रुपये ज्ञानेश्वरीमध्ये घातले बरं का, आणि ती 500 रुपयाची नोट त्याच्यात घातली. आता तिथे गेल्यानंतर काय झालं, एक जण म्हटलं पैसे आहे की आपके पास, म्हणलं है काय, म्हणलं ढूंढलो, शोध म्हणलं तू. मग त्याला ज्ञानेश्वरी 10 रुपये मिळाले. ते मात्र गप्प बसलं बरं का. तेवढ्यात काय परीक्षा महाराज, एका जणानं काय केलं, माझा तो फोटो घेतला ना असा उलटा केला. मला तो उभा असा घाम फुटला. म्हणलं बस आता आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण सांगेलच होतं पैसे निघाले तर भोगशी त्याच. तेवढ्यात त्याला काय नर्मदा मातेने प्रेरणा दिली, त्यानं असा झटदिशी तो फोटो खाली टाकला. म्हणलं आपली नर्मदा बँक वाचली म्हटलं बरं का, आणि खरोखर वाचली. सजन तिथून पुढे आम्ही निघाल्याच्या नंतर 4 जागेवरती आम्हाला लुटलं. एक म्हातारी आजी समोरून आली आणि आल्यानंतर म्हटले, देखो ना बाबाजी, आप कितने दूर से आते हैं, ये लोग आपको लूटते हैं. पाणी घेऊन आली बरं का, पाणी पिलो. एक साधू लगेच प्रसन्न झाला. तो म्हटला, आजी कम से कम आपने ये तो पूछा, आप पानी कैसे पियेंगे. त्यानं 100ची नोट जटेत आणली होती. आजी माताजी ये ले लो आपको. एका जणानं कमांडर भांडून आणला होता, म्हातारीला देऊन टाकला. काहींनी कपडे दिले. म्हातारीने चंदू काका असं गठुडं बांधलं, डोक्यावर घेऊन गेले ना पळून म्हातारी. बाकीच्याने धमकून लुटलं, म्हातारीनं आम्हाला प्रेमानं लुटलं नाही का. चला, असे शूलपाणेश्वरच्या जंगलातले अनेक प्रसंग आहेत आणि तिथले महान संत लखनगिरीजी बाबा, अशा अनेक साधू आहेत. आजही जर गेले तर मीरामाईचं दर्शन करा, पतईच्या दादाजींचं विशेष महिमा तिथलं दर्शन करा. लेपाचे लाल बाबा, किटीचे नागा बाबा, असे थोर संत पुरुष. असो, परिक्रमा किती जरी सांगितली तरी कमीच आहे. झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुमच्या चरणामध्ये मी मस्तक ठेवतो. कारण का भगीरथ नर्मदा महादोष निवारणी, आपले त्रिविध नाम, अनेक प्रकारचे असणारे आपल्या जीवनातले दोष घालवण्याचं सामर्थ्य नर्मदा मातेमध्ये आहे. शंकराचार्याने सुद्धा नर्मदा मातेची परिक्रमा केली आणि स्तोत्र केले नर्मदाष्टक. जो 3 वेळा नर्मदाष्टक म्हणतो त्याला निश्चितच त्या ठिकाणी म्हणजे तो आपल्या जीवनामध्ये जिवंत असतानाच उधरून जातो. कारण का जिता भुक्ती मोक्ष, मरणे तुझ्या तरी, किंवा भागीरथी महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थाचे, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाघ पुष्पतेने पाठविले. झालेली सेवा परमात्म्याच्या नावामध्ये समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. अजून तुम्हाला नर्मदा मातेची आख्यायिका ऐकायची असेल तर कोणी जर नर्मदा मातेची परिक्रमा जर केली तर मला अवश्य बोलवा. याच्यावरती न ऐकलेलं पुढचं चिंतन मी तुम्हाला सांगेल. असो, आमचे झगडे मडीचे जगदीश बापू म्हणतात, एकतर आत्महत्या करू नका बर का, पण ज्याला करायची असेल त्यानं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती या. तो आत्महत्या करणार नाही, उलट अमरत्वाला प्राप्त होईल. अशा पद्धतीचं स्थान म्हणजे नर्मदा मातेचा किनारा आहे. सजनो, मी खरं सांगतो, मला इतका पित्ताचा त्रास होतो, आता पण व्हायला लागला बरं, इतका त्रास होतो.
एकदा मी अनुष्ठान करत असताना त्या 3.25 वर्षाचं मला 3 वर्ष सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं माझी इतकी ऍसिडिटी वाढली. एक दिवस रात्री 12 वाजता मी साधना करत असताना मरतो की काय असं झालं. म्हणलं मरायचं तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर जाऊन मरायचं. म्हणून परिक्रमेला गेलो. सजनो मेलो तर नाही, पण 2018 नंतर अजून जिवंत आहे. ही फक्त नर्मदा मातेची कृपा आहे. अशी कृपा नर्मदा मातेची आपल्यावरती व्हावी याच्यासाठी एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.